नागपुर के जरीपटका थाना पुलिस को वाहन चोरी के मामले में बड़ी कार्रवाई और सफलता सामने आई। पुलिस ने कार्रवाई करते हुए एक विधि संघर्ष बालक को हिरासत में लिया। गुप्त सूचना और तकनीकी जांच और सीसीटीवी फुटेज के आधार पर की गई इस कार्रवाई में आरोपी से पूछताछ की गई, जिसके बाद उसके कब्जे से चोरी की 4 दोपहिया गाड़ियां और एक चाकू बरामद किया गया। बरामद वाहनों की अनुमानित कीमत करीबन 50,000 रुपये बताई जा रही है। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी का संबंध वाहन चोरी के कई मामलों से है। बरामद वाहनों के आधार पर पहले से दर्ज चोरी के मामलों का भी खुलासा हुआ। फिलहाल जरीपटका पुलिस आरोपी से पूछताछ कर यह पता लगाने में जुटी है कि उसके साथ इसी गिरोह में और कौन कौन शामिल है तथा चोरी की अन्य वारदात में उसकी क्या भूमिका रही। इस पूरी कार्रवाई को वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अंजाम दिया गया। अगदी बरोबर आहे। काल म्हणजे 2 दिवस अगोदर एकाच दिवशी 2 जे आहे ॲक्टिवा सारखे वाहन आहे ते 2 चोरी गेले होते। त्याच्या अगोदर पण एक वाहन चोरी गेलं होतं। मग त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू ठेवला। एक विधी संघर्ष बालक संशयित रित्या ताब्यात मिळाला। त्याची गाडी पण त्याच्याकडे गाडी होती, ती गाडीसुद्धा संशयित रित्या वाटल्यामुळे त्याच्या गाडीचा आम्ही माहिती घेतली तर ती आमच्याच गुन्ह्यातील चोरीची होती। त्याला विचारपूस केली असता त्याने आणखी 2 गाड्या जरीपटका हद्दीतल्या चोरी केल्याचे सांगितलं। एक सदर पोलीस सदर हद्दीतील पण एक गाडी चोरी केल्याचे सांगितले। त्याचा तपासणी केला, त्याचा एक छोटा चाकू पण आढळून आला। त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आईवडिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी जरीपटका येथील मोटरसायकलचे गाडी चोरीचे 3 गुन्हे व सदर पोलिसांचा 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे आम्ही मोटरसायकलचे उघडकीस आणलेले आहे व एकूण 80,000चा माल आम्ही जप्त केलेला आहे। सदरची कारवाई आमचे API तपास पथकचे API मोरखळे त्यांच्या टीमने केलेली आहे। तसेच मान्य CP सर, जॉईंट CP सर, रिजन मॅडम, DCP सर व ACP सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही सदरची कारवाई केलेली आहे। सध्या तो काही शिकत वगैरे नाही आहे, असंच रोजचा उदरनिर्वाह चालण्याकरिता तो असंच चोरी करत आहे।